आदेश वरखळे यावेळेसचा नॅशनल खेळाडू आहे विदर्भ संघाचा. सर्वजण त्याचे टाळ्या वाजून सत्कार करा. आदेश वरखळे हा सामना झाल्यानंतर आदेश वरखळे इथंच थांबणार आहे. त्याचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कोरडे हे करतील. रेड राऊंड पॉइंट अमरावती. मागचे लोक बोललो का गोपाल? गोपाल भाऊ एकदम शांत बसा, नाही तर मग बाहेर राह. 2 पॉइंट अमरावती. सर्वात सिनियर प्लेयर आहे वेलगडचा प्रशांत डिगे. आम्हाला खूप खूप मोलाचं मार्गदर्शन करतात प्रशांत भाऊ डिगे. असे आमचे सिनियर प्लेयर आणि आमचे मित्रबंधू जुनेद शाह आणि प्रशांत डिगे सर्वात जुने प्लेयर आहेत बेलखेडचे. बेलखेड संघाची चढाई उत्कृष्ट पकड मारलेली आहे अमरावती संघाने. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे मॅचेसचा. कोणी गैरगडबड करू नका. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपली जे टिकटिक दाबा सुरू आहे, घड्याळ सुरू आहे. 30 सेकंदाची रेड. 10 सेकंद जेव्हा राहतात तेव्हा आवाज सुरू होतो आणि एक मोठा बीप जेव्हा होतो तेव्हा थर्ड रेड असते. हा मॅच झाल्यानंतर आमचे मित्रबंधू जुनेद भाऊ शहा हे आपल्याला लाईव्ह युट्यूबवर मॅचेस दाखवणार आहेत. तरी त्यांचा बी सत्कार आपण मंडळाच्या वतीने घेऊ. उत्कृष्ट चढाई करत आहे बेलखेडचा 6 नंबरचा खेळाडू. दोन पॉइंट अमरावती. आपला 2 पॉइंट बेलखेड. वा रे वा, नवीन पोरगा आहे, चांगला उत्कृष्ट आहे. सागर भाऊ चांगली कोचिंग करा बेलखेडच्या संघाला. आपल्या जवळचा शिवभाऊचा संघ आहे ना. उत्कृष्ट कॉमेंटेटर आमचे आदर्श शिक्षक सदाफळे गुरुजी. थोडस मार्गदर्शन मधलं थोडस कॉमेंट्री करा सर. थोडीशी पब्लिकची इच्छा आहे. आपलाच बेलखेड संघ आपलाच आहे. वांधाने चालू द्या. कबड्डीसाठी मुळात गर्दीची गरज नाही, गर्दी नको पाहिजे. आणि कबड्डी खेळावर बेंबीच्या डेटापासून लोक आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांची हजेरी आवर्जून या ठिकाणी आहे. बरोबर. पंचक्रोशीत कुठे सामने असले तर हे लोक आवर्जून हजर असतात. बरोबर. सर्व प्रेक्षकांचं जय जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता इथून रात्रभर कंटिन्यू सामने सुरू राहणार आहेत. कोणताही खंड नाही. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोणताही खंड या सामन्यामध्ये राहणार नाही. कोणत्याही संघाची तक्रार आता ऐकल्या जाणार नाही की हा संघ हजर नाही. आम्हाला 6 टीम आता जर झाल्या तर आम्ही फायनल पर्यंत रुकणार नाही आता. ठीक आहे. सर्व संघांना सुद्धा विनंती असेल की आपला फायनल कॉल यायच्या आधी आपला संघ मैदानावर हजर करायचा आहे. जामा पैलवान अजिभाऊ चौखंडे बेलखेड.
साई स्पोर्ट विदर्भ आणि चंपा माता माळेगाव. वाह थर्ड रेड सक्सेस. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट विदर्भ आणि चंपा माता माळेगाव हा सामना होणार आहे. रामभाऊ शांत. पब्लिक घाई गडबड करू नका. आपल्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष उमेश पाटील कोरडे हे लोक जरा घाई गडबड करून राहिले. तुम्ही या बरं ग्राउंडवर. आपल्या मातीशी नाळ जुळून होणारा हा खेळ अनेक दिग्गज प्लेयर या मातीच्या खेळातून निर्माण झाले. है कोई है क्या कोई नहीं. बहुत बढ़िया. 6 नंबरचा खेळाडू अतिशय तरुण तडफदार आणि या तरुण तडफदार जे खेळाडू आहेत या खेळाडूंना गरज असते ती आपल्या टाळ्यांची. जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. त्यांचा उत्साह वाढला पाहिजे. अकोला जिल्ह्याचा ठाण्या वाघ आहे हा. 1 नंबरचा खेळाडू आकाश पैलवान. वाह उद्या 10वीचा पेपर आहे. ज्याचा 10वीचा पेपर असेल त्याने लवकर उठा, अभ्यास करा आणि पेपरात सगळा ते लिहा. कबड्डी काही लिहू नका. हा बुऱ्या चाल बाबू अभ्यास. हे काही पडेल लिहायचे एरोप्लेन मोड हे लवकर. त्यावर फोन येत जात. गो 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 अभ्यास करायची गरज नाही अरे एरोप्लेन फोन येतात ना मग हे मॅच राहते ना. शुभम म्हणते काही पडेल नाही याच्यात. शुभमले पोरगी झाले तर शुभम होता बल्लार शाले. सर शुभमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. गर्दी आपण गर्दीचं नाही. हा बोला. सुपर टाकल 2 सुपर टाकल 1, 2 आणि 3 खेळाडूंच्या मध्ये जर चेतन पाटील कंदील आपल्या गावात राहिले नाही. मिळतात. चेतन आपल्या गावात कंदील राहिले नाहीत. आम्ही पोहू तुला थकलो. आता लवकर 5 मिनिटात जरूर रेवा. कुठे दबेल अशी गडी अशी ये लवकर. 1 मिनिट 2 मिनिट बंद करा. आता हे लोक तुमची वाट पाहू राहिले. चेतन भाऊ नाराजे. बॅटरी काही नाही, कंदीलही नाही. तुझे पप्पा वाट बघत आहेत रे बेटा, लवकर ये रे. सर्वांचे परिचित सुधाभाऊ आणि मकसूद भाऊची जोडी आवर्जून मैदानावर उपस्थित आहे. मकसूद भाई जुनी जोडी विनायकजी माळी यांच्या नेतृत्वात सर्व पंचमंडळी डोळ्यात तेल घालून पंचगिरीचं काम या ठिकाणी करत आहेत. पंचांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा आपल्या हिंगणीगावात स्वागत करायचं आहे. घे आणि जाऊ दे असा हा खेळ आहे कबड्डीचा. उत्कृष्ट खेळाडू आहे ज्ञानेश्वर इंगळे. वा आणू शकते ना तुमकडे डाबा अंदाज गळा गॅरंटी आहे ना. वा आम्हाला गॅरंटी. आपल्या उपसरपंचाला काही वांधा नाही. 3rd रेड आहे. हा जो बीप आहे हा 3rd रेडचा आहे. मशीन जरा आवाज कमी घेऊन झाली शिंदे सरकार.
काळजी करा जरा, आवाज ओळख नाही मशीनचा पाहिजे. गणेश भाऊ शिंदे टिकटिक बाबाचा घड्याळ घेऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. वा अजय तायलांनी 3ची बोगी मारलेली आहे, त्याचा अभिनंदन. आणि 200 रुपये तेजोरीहून घेऊन जा. बाळवणी मुरडीचे एकूण उपसरपंच वेलके. इकडच्या बाजूला सुद्धा थर्ड रेड. हा थर्ड रेड आहे. तंटामुक्ती अध्यक्ष उमेश पाटील कोरडे लवकर या ग्राउंडवर. आणि हे लोक सुशोधित नाही राहिले. हा लवकर या. आवलून गेलो तरी जमना. हा वा वा रे हा कुठचा यार बा का दिला पकड घे. अरे बाप रे बाप जो होगा वही करेंगे नाही रे. तुम्ही थांबा आता, पुढच्या रोडला तुम्ही घ्या. निमकर्डे आबाद तुम्ही बस. 2 पॉइंट. वा अरे बेल घ्या. +2 बडा जुने खूप वाढले मानते. वा सर खाली बसायला बाकीच्या माणसाला आपल्या आम्हाला जरा सपोर्ट करा. खेळवाले भाऊ आपले रोहित सर आहे. आम्ही सर या नावाने पदी ओळखतो त्यांना. रोहित सर मामाची पोरगी नाही का टीव्हीत आपल्या? सुरेश मामाची पोरगी पोरगा मा तोंडात पोरगी मला सुशून्य राहिला आता. रंगराव सुखी निखिल बंद का सुखी कुठे झाडू. अरे या बाप हल्लो रे. फसला मारू फसला. वाह पहलवान, दोनों भी पहलवान. रेड राउंड रेड राउंड रेड राउंड. धक्का नाही लागला म्हणते. अरे हो रेड राउंड. हा रेड राउंड बरोबर निर्णय बरोबर आहे निर्णय. काहीच हरकत नाही. आपले पंच असोसिएशनचे आहेत, काही वांधा नाही. याच्यानंतरचा सामना चंपा माता संघ माळेगाव. युवा खेळाडू सर्व निखिल आपला संघ हजर करा. आणि वर्सेस साई स्पोर्ट विदर्भ. साई स्पोर्ट सरचा संघ पाहण्यासारखा. चला साई स्पोर्ट विदर्भ चंपा माता माळेगाव दोन्ही संघ तयारीला लागा. तयारीला लागा लवकर या. हा हा टाइम आउट आहे बेल खेळ. टाइम आउट बेल. गेल्या या सामन्यांमध्ये आपल्याला अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. काही खेळाडू महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, काही राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आपल्या या मैदानावर खेळणार आहेत. असे अनेक दिग्गज खेळाडू या आशाताई पोरे चषक या निमित्ताने जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय खेळाडू. यह शहबाज पठान अमरावती के जाने माने रेडर है. वो बहुत अच्छी खिलाड़ी है. वाह वाह रे वाह पठान, क्या बात है. उत्कृष्ट खेळाडू बेलखेळचा 6 नंबरचा खेळाडू आहे. बघूया काय करतो आपल्या संघाकरिता. कबड्डीचा हा खेळ खेळताना मातीशी नाळ जोडत असताना बऱ्याच अंशी आपल्याला कधी कधी लागतं. कधी कधी हाडांचे दुखणे तर कधी लिगामेंटचं दुखणं आपल्याला होऊ शकतं. आपण आवर्जून डॉक्टर नरदे साहेब ऑर्थोपेडिक सर्जन या ठिकाणी कबड्डी प्रेमी आहेत, त्यांचा अशा आपल्याला जर कोणती समस्या उद्भवली तर अवश्य एकदा सल्ला घ्यावा. डॉक्टर नरेंद्र सरदे ऑर्थोपेडिक सर्जन या ठिकाणी आहेत.
या संपूर्ण सामन्यांमध्ये होऊ नये, पण कुणाला जर समजा दुखापत झाली तर याची संपूर्ण ट्रीटमेंटची जबाबदारी आदरणीय डॉक्टर नरेंद्र सरोदे साहेब यांनी घेतली. कोणाला जर लागलंच तर रामनगर अकोला या ठिकाणी गणेश सरोदे साहेबांचं हॉस्पिटल आहे, आपण त्यांचा सल्ला घेऊ शकता. धन्यवाद डॉक्टर सरोदे साहेब. वरती होतो तुम्ही सर्व आपला बाकूजा वरती तिथे बेलखळवाल्याने एक नाराजी केली फक्त आमची की ए भाऊ काय याचं नाव नाही आम्हाला माहीत. राजेंद्र भाऊ त्याची इच्छा होती खेळायची खेळून गेले तुम्ही. आम्हाला लय परेशान लावले करणं खेळूच नाही दिलं नंतर. नाही एक काम करा आता तुम्ही आपण 2-4 जण खेळू आता एवढा राऊंड झाला. हा आखरी हो हा बाळासाहेब आपण एक चेतन नराजे कृपया ग्राउंडवर येईल. चेतन नराजे विनोद तायडे ग्राउंडवर आगळे तुम्ही. तात्या इथं तात्या योगेश पाटील वाघ आमच्या मंडळाची भीत आमच्या तात्या गप्प्या मतदान दिले. चाल ग्राउंडवर बघा शुभम. अनेक जे कबड्डी प्रेमी आहेत त्यांच्या डोक्यात विचार सुरू आहे की आपण सुद्धा अशा पद्धतीचं खेळू शकत होतो, आपण सुद्धा खेळत होतो. नाही आपण सुद्धा आता खेळू शकतो, पण पाय उचलत नाही. पण हिंदी बेलखेळचे 99% लोक माझ्यासोबत सर खेळले आहेत कबड्डी शाळेत म्हणा काही असं जिकडे त्याचं कारण आहे शुभम. त्याचं कारण असं आहे वाहतो तो झरा थांबतो ते डबकं, वाहतो तो झरा थांबतो ते डबकं. डबक्याजवळ जमतात डास आणि झऱ्याजवळ येतात राजहंस. हे खरं राजहंस आहे. थांबले नाही हे जर थांबले, जो थांबला तो संपला. खरी गोष्ट. तो मैदानावर पुन्हा येऊ शकत. आता आपण थांबलो होता नाही. पोरगी झाल्याबरोबर एकदम नको थांबू. खूप लोकांची अपेक्षा तुझ्याकडे. खुर्ची आळ्या पडून झाल्या पाय जमत नाही हो बा. बचन जाणार तर बघा 2030 पर्यंत निवृत्ती नाही म्हणते तो. श्रीकांत म्हणते 2030 पर्यंत निवृत्ती नाही तुला. टाकतेल तू कशी खात मारलं पाहिजे. कबड्डी ही रक्तातच असावी लागते आणि बरोबर त्या गोष्टीसाठी वेळ काढून व्यवसाय जरी करायचा असला. आमचे बेलखेडचे किसनाभाऊ चोपडे आहेत कबड्डीचे माजी खेळाडू, त्यांच्या मुलाचं या ठिकाणी रसवंतीचं दुकान आहे. तेलारातला सगळा धंदा सेटअप सोडून या ठिकाणी आवर्जून त्यांना रसवंती कबड्डीच्या सामन्यासाठी आलेली आहे. आपण त्याचा निश्चित आस्वाद घेऊ शकता. वैभव चोपडे रसवंती किसनाभाऊ चोपडे माजी खेळाडू यांच्या मुलाची आहे. 3rd रेड वाह पॉइंट मारला तर रेड राऊंड. 3rd रेडचा जेव्हा बीप वाजते तेव्हा लोकांना खूप आनंद होते. पुढे मजा सर होती. काहीतरी करावंच लागते. बेलखेडचं सेंटर जायचं फलंदाज चांगला आहे. जमत नाही एकच तर नाही बाबा फुकटले चढत येत माणसं. एकच काय करता पर्सेंटी घ्यायला बाधिक.
बोलून बोलत जाईल 10-15 मिनिटं. पूर्ण काका ओम त्यावेळेचा युनिव्हर्सिटी खेळाडू आहे हा अमरावती विद्यापीठाचे गुण आपल्या ओम ठाकरे. ठाकरे आहे की ठाकरे? भाकरे 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 ओम भाकरे. अरे बघा वाव खरंच पब्लिक खूप आहे आपल्या गावात. त्याच्यानंतरचा होणारा सामना साई स्पोर्ट विदर्भ आणि चंपामाता संघ माळेगाव. किट करून लवकर ग्राउंड वगैरे पब्लिक अडून हटली म्हणजे सामने पण झाले. मग तुम्हाला 3 दिवस थांबायला लागते 2 दिवस तिथून पाहिजे. हा होई आहे पुढे पूर्णाची पोई चालले का पीठच्या चपला जुड्या करून. हा विरोध ताळले रे वा करून नाही तो जायला आणतात कुठतरी वस्ता झटका मशीन आणा. लोक अटकून द्याल झटका मशीन गुरु पाटील. हा चला आणा झटका मशीन. अशी देऊ लावून वांद्या आमच्या बेलखेडचं पाणी खूप भारी आहे आणि संघ बी भारी आहे. मुळात आमच्या बेलखेडचं पाणीच लय पॉवरबाज आहे शुभम. वा वा क्या बात आहे सर. आमच्या गावचं पाणी इतकं पॉवरबाज आहे. अच्छेकाले म्हणते इकडे पिऊनच पाय. हो खरी गोड. आमच्या गावात मोबाईल पायी बुडेपाडे पयकले. बाप दिसते झकास पोट्टे तसेच पयकले. अरे पण प्रचंड नवीन कपडे आणले आपल्या. बुडा करते भाग आणि बुडी करते डाय. बेलखेडचं पाणी म्हणते इकडे पिऊनच पाय. अरे वा काय बात आहे गुरुजी. वा हाँ खेल को खेल उसका बनता है तेल गुरुजी. उसको खेलते हैं बल्कि बेलखेड. हाँ पाय रोहित सर माणसं आपले पेपरला आता. हा तरी देवान ते आपले आणले ना 2-3 जण आपण. देवान शत्रू हा मामा शत्रून देवा सुरेश मामा देवान शत्रू लवकर इकडे. तुमचा गणित कुठे आहे सुद्धा मामा लवकर आणा दिली इकडे. क्या बात है. वाह वाह हो हॅलो रे बाबा शांता. मंगेश पाटील कोरडे चला या आपल्या मंडळाचे जगदंबा मंडळाचे उत्कृष्ट पट किंग होते ते पट किंग. वा रे वा या मंगेश पाटील या पुढे. ते वैभव पाटील आतूर आले शिरका आतूर आला काहीच नाही फक्त उमेश राव मला पैसे देऊ द्या पोट्टेले आलो तिकडे.
वाह बोल बजरंग बली की जय. खाली बावडून खाली वा वा वा. एक पॉइंट आणि संघ ऑलआउट होण्याच्या तयारीत अमरावतीचा. प्रथम पॉइंट मारांचा गळा फुटून जातात. वा हेवी रेडर देखलो. हेवी खेळाडू मराठवाड्यातून आलेले आहेत. शेवटचे 3 मिनिट. लास्ट 3 मिनिट. वाह पाव चिमकोट्या मजावलं पाहिजे. अरे वा क्या बात आहे. नाही जमलं तर आमचे कबड्डीचे दर्दी प्रेक्षक राजेंद्र बोरुलकर या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. संघाला प्रोत्साहन करत आहेत. थांबा मागून हे करू नका. पुढूनच तेल पाहू काय तर नाही होय पहिले चांगलं नाही वाटत. आमचे मोठे बंधू सोपान दादा नराजे खूप चांगल्या पद्धतीनं आनंद घेत आहे सामन्यांचा. टरबूज किंग आमचा बोगली आला नाही तरी हा पुढचा संघ साई स्पोर्ट विदर्भ चंपा माता बाळेगाव. सेकंड कॉल व्हायला देईल. हो सेकंड कॉल व्हायला. मामाचं स्वागत करा. मामा हो मामा तुमचा भाषा बी श्यामा. हे मामा सुद्धा पोरगी मला देणार का सांगा मामा. तुमच्या पोरी संघ मला लग्न लावणार का जमते का ते पाहावं माग. वाह बेलकाचा संघ. क्या बात है बहुत बढ़िया. 10 गुणाची आघाडी आहे आणखी अमरावती संघाची बेलकड संघावर. लास्ट 1 मिनिट राहिलेला आहे आणि 10 गुणाची आघाडी अमरावती संघाकडे आहे. वाह 1 पॉइंट मारलेला आहे पडाल. चला चंपा माता माळेगाव साई स्पोर्ट विदर्भ दोन्ही संघ. अजय गाळे आणि आदेश वरकळे. चला या बळो तुम्ही लवकर काय. हा मग पैसे घेऊन जा. 120 आहेत. 200 दिलात ते ना. नगदी स्वरूपात आबाचे पैसे नाही ते पैसे ते अजयला द्यायला लागतात किल्ल्यामध्ये. नाही तसं नाही चालणार ते. हे जमतं का भलतं भलते काही करता का नाही ना. नाही बरोबर नाही तुमचं. अरे वा बुडाल रडराव पॉइंट बेलखेड. अजय चला या गुरुपट लुडाव या.